नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय इतिहास, प्रकरण क्रमांक 9, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. मागच्या तासाला आपण कोश वाङ्मय म्हणजे काय ते पाहिलं. आत्ताच्या तासाला आपण कोशागाराचे प्रकार म्हणजे काय ते पाहणार. कोश म्हणजे शब्दांचा, विविध माहितीचा किंवा ज्ञानाचा केलेला पद्धतीचा संग्रह म्हणजे कोश होय. मग या कोश जो आहे तर या कोशाचे 4 प्रकार पडतात किंवा 4 विभागात त्याचं वर्गीकरण आपल्याला करता येतं. शब्दकोश, 2 विश्वकोश, 3 कोश सदृश्य वाङ्मय आणि 4 सूची. त्यातला नंबर 1 पाहूयात. शब्दकोश. यात शब्दांचा संग्रह, शब्दांचा अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, शब्दांची उत्पत्ती दिलेली असते. शब्दकोशांचे महत्त्वाचे प्रकार म्हणजे सर्वसंग्राहक, विशिष्ट शब्दकोश, परिभाषाकोश, उत्पत्तिकोश, समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्दकोश, म्हणी, वाक्प्रचार, संग्रहकोश इत्यादी. मग शब्दकोशामध्ये या सर्व गोष्टींचा समावेश असतो की तिथं शब्दांचा अर्थ असतो. एखाद्या शब्दाचा प्रतिशब्द हे शब्दकोशामध्ये आपल्याला दिलेला असतो. त्याचा पर्यायी शब्द नेमका काय असावा हेही तिथं नमूद केलेलं असतं. शब्दांची उत्पत्ती कशी झालेली आहे हेही शब्दकोशामध्ये दिलेलं असतं. आणि शब्दकोशाचे महत्त्वाचे प्रकार म्हणजे की सर्वसंग्राहक, विशिष्ट शब्दकोश, परिभाषाकोश, उत्पत्तिकोश, समानार्थी, विरुद्धार्थी शब्दकोश, म्हणी, वाक्प्रचार, संग्रहकोश इत्यादी. नंबर 2 विश्वकोश. विश्वकोशाचे 2 भाग पडतात. नंबर 1 सर्वसंग्राहक, उदाहरणार्थ एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, महाराष्ट्रीय ज्ञानकोश, मराठी विश्वकोश इत्यादी. नंबर 2 विशिष्ट विषयवार कोश. हे एखाद्या विषयाला वाहून घेतलेले कोश असतात. उदाहरणार्थ भारतीय संस्कृती कोश, व्यायाम ज्ञानकोश इत्यादी. नंबर 3 कोश सदृश्य वाङ्मय. यात एखाद्या विषयाची समग्र मांडणी केलेली असते आणि यामध्ये एखाद्या विशिष्ट विषयावर तज्ज्ञांकडून लेख लिहून ग्रंथ निर्मिती करतात. उदाहरणार्थ महाराष्ट्र जीवन खंड 1-2, शहर पुणे खंड 1-2, इयर बुक मनोरमा टाइम्स ऑफ इंडिया असे कोश सदृश्य वाङ्मय. हा कोशाचा 3रा प्रकार आहे आणि विषयाची समग्र मांडणी त्याच्यामध्ये केलेली असते. समग्र म्हणजे संपूर्ण मांडणी. नंबर 4 सूची वाङ्मय. ग्रंथांच्या अखेरीस दिलेली त्या ग्रंथातील व्यक्ती, विषय, स्थळे व ग्रंथ यांची यादी, शब्द यांच्या याद्यांना सूची असे म्हणतात. आणि सूची सहसा आकारवेल्हे असते. ती त्या ग्रंथांच्या वाचनास मदत करणारी असते. उदाहरणार्थ मराठी नियतकालिकांची दाते यांनी सिद्ध केलेली सूची. आता जसे कोशाचे 4 प्रकार पाहिले तर कोष्टक पूर्ण करा. याच्यामध्ये तुम्हाला कोशाचे 4 प्रकार लिहायचे आहेत. मग पहिला आहे शब्दकोश, नंबर 2 विश्वकोश, नंबर 3 कोश सदृश्य वाङ्मय आणि नंबर 4 सूची वाङ्मय. असे कोशाचे 4 प्रकार आहेत आणि याच्यामध्ये कोष्टक पूर्ण करा असा प्रश्न तुमच्या इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता कोश आणि इतिहास याचा काही संबंध आहे ते आपण पाहूयात. इतिहास विषयात आणि कोशात वस्तुनिष्ठतेला महत्त्व असते. हा या दोघांमधला समान धागा आहे. वस्तुनिष्ठता हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. वस्तुनिष्ठता म्हणजे चाचणीच्या मापनाचा जो हेतू आहे तोच त्याच्यातून साध्य होत असेल तर त्या चाचणीस त्याची वस्तुनिष्ठता असं म्हटलं जातं. म्हणजे जर मला
दहावीच्या मुलांना प्रश्नपत्रिका द्यायची आहे आणि मी जर त्यांना 11वीची प्रश्नपत्रिका दिली तर ती त्यांना सोडवता येईल का? तर नाही. म्हणजे काय की ज्या हेतूने, माझा हेतू काय आहे की 10वीच्या मुलांचा मला पेपर तयार करायचा आहे आणि तो 10वीच्या मुलांना सोडवायला द्यायचा आहे. पण तोच जर मी 11वीचा पेपर 10वीच्या मुलांना दिला तर सोडवता येईल का? तर नाही. म्हणजे काय की चाचणीच्या मापनाचा जो हेतू आहे तो हेतू जेव्हा साध्य होतो तेव्हा त्याला वस्तुनिष्ठता असं म्हटलं जातं. तशाच पद्धतीने इतिहास विषयात आणि कोशात वस्तुनिष्ठतेला महत्त्व असते. हा या दोघांमधला समान धागा आहे. प्रत्येक राष्ट्रातील अनेक भाषेतील विश्वकोश वेगवेगळे असतात, कारण त्यांचे प्राधान्यक्रम हे वेगवेगळे असतात. स्वराष्ट्राची ध्येयधोरणे, जीवनमूल्ये, आदर्श यांचा प्रभाव कोशावर पडतो. तत्त्वज्ञान आणि परंपरा यांचाही प्रभाव या कोशांवर पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. राष्ट्रीय अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न कोशांद्वारे करता येते. उदाहरणार्थ, महादेव शास्त्री जोशी संपादित भारतीय संस्कृती कोश जीवनाच्या विविध क्षेत्रामधील ज्ञान सर्वांच्या विकासासाठी उपलब्ध करून देणे ही कोश रचनेची एक प्रेरणा असते. ज्ञानार्जन व ज्ञानप्रसारण यास एक जीवन श्रद्धा मानून त्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक स्वरूपात प्रयत्न केले जातात. म्हणून कोश म्हणजे समाजाचे मानचिन्हच समजले जाते. कोश म्हणजे काय समजलं जातं? समाजाचं मानचिन्हच समजलं जातं. का मानचिन्ह समजलं जातं? तर जीवनाच्या विविध क्षेत्रात ज्ञान सर्वांच्या विकासासाठी उपलब्ध करून देणे ही कोश रचनेची एक प्रेरणा असते. ज्ञानार्जन आणि ज्ञानप्रसारण यास एक जीवनश्रद्धा म्हणून त्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक प्रयत्न केले जातात आणि म्हणून कोश म्हणजे समाजाचे मानचिन्हच मानले जाते. समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा प्रातिनिधिक आविष्कार कोश रचनेत बघायला मिळतो. समाजाची प्रज्ञा म्हणजे बुद्धी आणि प्रतिभा म्हणजे तेज. की समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा प्रातिनिधिक आविष्कार कोश रचनेत आपल्याला पाहायला मिळतो. मग इतिहास विषयाशी संबंधित कोश कोणते कोणते आहेत? तर इतिहास या विषयातील कोश परंपरा समृद्ध आहे. रघुनाथ भास्कर गोडबोले यांना भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश हा आद्य कोश होय. भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोशात प्राचीन काळातील भारतीय व्यक्ती आणि स्थळे यांचा अंतर्भाव आहे. या कोशात भारतवर्षात पूर्वी आपणामध्ये जे प्रख्यात लोक होऊन गेले त्यांच्या स्त्रिया, त्यांचे पुत्र, त्यांचा धर्म, त्यांचे देश व राजधान्या तसेच त्या देशातील नद्या व पर्वत इत्यादिकांसहित जो इतिहास तो यात दिला आहे. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे 23 खंड आहेत आणि मराठी माणसांना बहुश्रुत करावे, त्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारावी, त्यांच्या विचारांचे क्षेत्र अधिक व्यापक व्हावे आणि जगातील प्रगत लोकांच्या बरोबरीने त्यांची प्रगल्भता व्हावी ही केतकरांची ज्ञानकोशामागील भूमिका होती. या खंडातून त्यांनी व्यापक इतिहासाची मांडणी केली. पश्चिमेकडील देशांमध्ये नॅचरल हिस्ट्री इसवी पहिले शतक हा थोरल्या प्लिनीने रचलेला पहिला कोश होता. 18व्या शतकातील फ्रेंच विश्वकोश हा डिडरो यांचा कोश महत्त्वाचा आहे आणि एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका हा कोश प्रथम इसवी 1767 मध्ये प्रसिद्ध झाला आणि हा कोश रचनेच्या वाटचालीत अत्यंत महत्त्वाचा ठरला. संस्कृत भाषेत निंगूट, धातुपाठ यासारख्या शब्दकोशांची परंपरा प्राचीन आहे. मध्ययुगात महानुभावपंथीयांना कोश रचना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील राजव्यवहार कोश हे महत्त्वाचे आहेत.